नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, इलेक्शन कमिशन कडून सध्या महाराष्ट्रामध्ये एसआयची जी प्रक्रिया राबवण्यात येत आहे, ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि बहुतेक म्हणजे जवळजवळ 70% ते 80% लोकांनी आपला जो फॉर्म, इम्युनेशन जो फॉर्म आहे, तो फॉर्म बीएलओ कडे जमा करण्यास सुरुवात केली आहे आणि ती जमा सुद्धा केली आहे. पण असे बहुतेक असे जे यामध्ये मतदार जे आहेत ते राहिलेले आहेत, ज्यांच्याकडे 2002च्या यादीमधलं नाव नाही किंवा त्यांच्या आई-वडिलाचं नाव नाही. त्यांच्या आई-वडिलाचं सुद्धा नाही आणि आजी-आजोबाचं सुद्धा नाही. तर अशा व्यक्तींनी काय करायचं? अशा मतदारांनी काय करायचं? यासंबंधी आता इलेक्शन कमिशनकडून एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले काही कागदपत्रे तयार ठेवण्यासाठी सांगितले आहे. म्हणजे समजा तुम्हाला जर नोटीस आली तर तुम्हाला कोणती कागदपत्रे तुमच्या जवळच्या तहसीलमध्ये जमा करायची आहेत, त्यासंबंधीची एक यादी त्यांच्याकडून जारी करण्यात आलेली आहे. त्यासंबंधी आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता. अशा प्रकारचं एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते इलेक्शन कमिशनकडून जे आहे ते इथे जारी करण्यात आलेलं आहे. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर 2026 यामध्ये तुम्ही इथे पहा. मागील एसआयआर मधील मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील, आजी-आजोबा यांच्या तपशिलाशी जुळवणी मॅपिंग न झाल्यास भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावेत. तर यामध्ये कोणकोणती कागदपत्रे ते पाहूयात. तर भारत निवडणूक आयोग मान्य कोणतेही एक कागदपत्र, त्यामध्ये आहे जन्माचा दाखला, पासपोर्ट, इयत्ता 10वीचे मॅट्रिक किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी निवृत्ती वेतन ओळखपत्र, राज्य स्थानिक प्राधिकरणाशी कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, शासन किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा बँक किंवा टपाल कार्यालय किंवा जीवन विमा महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांनी 1 जुलै 1987 पूर्वी दिलेले ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र. आणि त्यामध्ये महत्वाचा एक इथे जो कागदपत्र जे आहे त्यामध्ये आधार कार्ड जो आहे तो ओळखीचा पुरावा म्हणून इथे स्वीकारला जाऊ शकतो. तर त्यामुळे आता एवढी जी 12 जी कागदपत्रे इथे जी तुम्हाला दिसत आहेत, या 12 कागदपत्रापैकी सर्वसामान्य जनतेकडे एक जी कागदपत्रे असतात, त्यामध्ये महत्वाचं म्हणजे 4 नंबरचं तुम्ही पाहू शकता रहिवासी प्रमाणपत्र. आणि येथे शेवटचं जे आहे आधार कार्ड, म्हणजे तुम्ही ओळखपत्रासाठी तुम्ही आधार कार्ड दाखवू शकता आणि रहिवासीचा जो पुरावा आहे त्यासाठी तहसीलचा रहिवासी प्रमाणपत्र इथे तुम्ही दाखवू शकता. तर आताच रहिवासी प्रमाणपत्र हे काढून घ्या आणि आधार कार्ड हे तुम्ही स्वतः यामध्ये लक्षात ठेवा की रहिवासी प्रमाणपत्रावर जे नाव आहे आणि आधार कार्डवर जे नाव आहे त्यानुसार तुमच्या मतदान कार्डवर सुद्धा ते नाव असायला पाहिजे. म्हणजे या तिन्ही डॉक्युमेंटवर जर तुमच्या कागदपत्रावर तंतोतंत एक सारखं नाव असेल तरच हे कागदपत्रे स्वीकारले जाणार आहेत. तर त्यामुळे हे रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही काढून घ्या. जर तुमचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही, तुमच्या वडिलाचं नाही, तुमच्या आजी-आजोबाचं नाही, तुम्ही मॅपिंग नाही केलेलं आणि ॲन्युमलीमध्ये जर तुमचं नाव बाहेर टाकण्यात आलं, तुम्हाला जर नोटीस आली, तर तुम्हाला हे कागदपत्र द्यावे लागणार आहेत. तर यापैकी जर दुसरे जर तुमच्याकडे कागदपत्रे असतील, ज्या प्रकारे पासपोर्ट असेल, जन्माचा दाखला असेल, जात प्रमाणपत्र असेल, इत्यादी कागदपत्र जर असतील, तर तुम्हाला त्यापैकी एक कागदपत्र ते द्यायचं आहे. आणि यापैकी काहीच नसेल, तर तहसीलचा रहिवासी काढून ठेवा. तहसीलचा रहिवासी काढा आणि आधार कार्ड यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, तर तुम्ही दुरुस्ती करून घेऊ शकता. सध्या तुमच्याकडे वेळ आहे. तर हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल, ही माहिती महत्त्वाची वाटली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.